तर हा आहे प्रभाग क्रमांक 41चा NIBM अॅनेक्सचा विकसित होत असलेला भाग. ठीक आहे, इकडं साधारण गेल्या 5-7 वर्षापासून मोठ्या बिल्डिंग्स वगैरे तयार होतात. नवीन बांधकामं, प्रोजेक्ट्स तयार होतात. त्याच्याबद्दल आपल्याला काही दुमत नाही आहे. बांधकामं होऊ द्या, विकास होऊ द्या. पण त्याच्याबरोबरच हे जर दुसरं चित्र तुम्ही जर पाहिलं, हा असा पडलेला कचरा, प्लास्टिक, विघटन न होणारा कचरा, हा जो कचरा आहे याच्यामुळं जास्त प्रॉब्लेम होत आहे. आणि दुसरी गोष्ट, इकडे कर्मचारी आहेत नाही आहेत महानगरपालिकेचे, तो एक संदिग्ध प्रश्न आहे की त्याची नेमणूक केली का नाही केली. आपण थोडंसं पुढे जाऊयात, म्हणजे आपल्याही लक्षात येईल की नक्की काय प्रकार आहे तो सगळा. हे बघा, हे असं रस्त्याच्या कडेला कचरा टाकणं, मग कोण टाकतंय हे? बांधकामवाले टाकतात का नागरिक टाकतात? हा एक मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामुळं काय होतंय, हे आपण सगळं विकसित पुणे म्हणतोय, त्याला कुठंतरी डाग लागतोय, हा नक्कीच प्रकार आहे. आता तुम्ही बघितलं तर हा जो कचरा आहे तो बहुतेक करून बांधकामवाल्यांचाच कचरा दिसतोय. सगळ्या गोण्या वगैरे टाकल्या आहेत, हा कचरा टाकला इथे. आणि मग कसं काय पुणेकर स्वास्थ्य राहणार, कसं काय पुण्याचं बाकीचं सगळी सिस्टीम व्यवस्थित राहणार? कोणाला दोष द्यात? आता इथे कचऱ्यात आणून टाकलाय कॉर्नरला, काय उपयोग आहे? आपण आपलंच सगळं खराब करून घेतोय. हा थर्माकोलचा टाकलेला कचरा रस्त्यावर आलेला, आता हा कोण कधी उचलणार, काय उचलणार देव जाणे, पण टाकणाराने तरी कशाला टाकावं? तर पुणेकरांनी स्वतःलाही थोडंसं हे करावं, प्रशासनानेही त्याची साथ द्यावी प्रशासनाने, आणि सर्व जो काही चाललेला चुकीचा प्रकार आहे तो थांबवावा असं मला तरी वाटतं. तर ही काळजी सर्वांनी घ्यायची.